जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार, मी डॉक्टर संदीप भोसले, भारतीय लोकसहकार अध्यक्ष, तुफान न्यूज चॅनल चीफ एडिटर, महाराष्ट्र फ्लॅट ओनर असोसिएशन जनरल सेक्रेटरी. आज मी आवास फायनान्सबद्दल बोलणार आहोत. आवास फायनान्स जी राजस्थान बेस्ड कंपनी आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या बंधूंना हाऊसिंग लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी करते. सर, ह्या फायनान्स कंपनीबद्दल आज मी कितीतरी केसेस हँडल करतोय. त्यामध्ये मला एक प्रकर्षाने जाणवतंय की ते ज्याही लोकांना लोन देत आहेत त्या लोकांना अक्षरशः लूटखाना चालू आहे. कायद्यामध्ये असणाऱ्या त्रुटींचा फायदा घ्यायचा, कायदा आपल्या पद्धतीने वळवायचा आणि त्या सगळ्या गोष्टीचा त्या गरिबांच्या प्रॉपर्ट्या कशा खाता येतील त्यावर काम करायचं. कुठलीही प्रॉपर्टी हे जेव्हा लोन करतात त्यावेळेस माझं प्रत्येकाला आव्हान आहे की तुम्ही जेव्हा लोन करून घेता प्रॉपर्टीची, त्याच्यानंतर ह्यांचं असणारं इंटरेस्ट हे तुम्ही बघत जा. आवास फायनान्सचं तर बघाच, ते सांगतात किती इंटरेस्ट आणि लावतात किती इंटरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बारीक लक्ष द्या. त्याच्यानंतर बँकिंग स्टेटमेंटमध्ये तुम्ही जेव्हा लोनची बँकिंग स्टेटमेंट काढता त्यावेळेस त्याच्यावरती सांगितलेल्या इंटरेस्टप्रमाणे नक्की इंटरेस्ट लावलं आहे का, आणि त्याच्यावरती पॅनल इंटरेस्ट, त्याच्याबरोबर त्यांचा ज्या काही चार्जेस असतात ते कशा पद्धतीने लावल्यात आणि ते चार्जेस लावून तुमची स्टेटमेंट कशी फुगवली आहे त्यांनी, ती तुम्ही कधी बघितलीत का? आवास फायनान्सची हीच काम करायची पद्धत आहे. त्यांना ज्या बँकेत ज्या प्रॉपर्टीवरती लोन करतात ती प्रॉपर्टी त्यांना कशी खाता येईल ह्याच्याकडे त्यांचं खूप बारीक लक्ष असतं. अशीच एक केस मी आज अविनाश मिश्रा, राकेश मिश्रा हे सिनियर सिटीजन आहेत. त्यांच्या प्रॉपर्टीवरती त्यांच्या प्रॉपर्टीची किंमत 4 पटीने आहे आणि त्यांची प्रॉपर्टी 1 पटीने लोन दिलेलं आहे. ते सेटलमेंट करायला मागतायत, त्यांना लोनचे पैसे पुरे भरायला त्यांची तयारी आहे, तरीही त्यांना ती तयारी त्यांनी आवाच्या सव्वा सेटलमेंटला पैसे मागतायत, आवाच्या सव्वा त्यांनी इंटरेस्ट लावलेलं आहे आणि त्यांची पुरी स्टेटमेंट खोटी फुगवलेली आहे म्हणजे खोटे चार्जेस लावून त्याच्यामध्ये त्यांनी पेनल्ट्या किंवा त्याच्यामध्ये त्यांनी पॅनल इंटरेस्ट, त्याच्यामध्ये त्यांनी लावलेलं इंटरेस्ट, त्याच्यामध्ये लावलेले चार्जेस, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने लूटखाना चालू आहे. मी सगळ्यांना आव्हान करतो, आवास फायनान्समध्ये ज्यांचे लोन झालेले आहेत त्या सर्वांनी आवास फायनान्समधनं होईल तेवढ्या लवकर आपले लोन ट्रान्सफर करून घ्यावे, नाहीतर भविष्यात तुम्हीही त्यांचे शिकार असू शकतात. जर तुमचे 6 महिन्याच्या वरती चांगला ट्रॅक रेकॉर्ड असेल तर मी सर्वांना आव्हान करतो भारतीय लोकसहकारतर्फे की आपले लोनच्या फायली आमच्याकडे द्या, आम्ही तुम्हाला दुसऱ्या चांगल्या बँकेतनं लोन ट्रान्सफर करून देऊ. हे जे आणलेले राजस्थानमधनं पैसे आणि हे ज्या इंटरेस्टने तिथून आलेले पैसे आहेत ह्यांच्याकडे सगळे गुंड आहेत. अशा कितीतरी केसेस मी कामोटे पोलीस स्टेशन ह्या सगळीकडे त्यांच्या आवास फायनान्सबद्दल चालू आहेत. त्यांच्यावरती FIR झालेले आहेत, त्यांच्यावरती DRTमध्ये केसेस चालू आहेत. अविनाश मिश्राच्या ह्याच्यामध्ये तर DRT चालू आहे, त्याच्याबरोबर 175च्या त्यांच्या ऑर्डर्स आहेत. ह्या सगळे होत असताना पण ते एवढे बिंदास झालेले आहेत की त्यांना जर कोण बोललं तर ते बोलतात पोलीस आमच्या बाजूने आहेत, कायदा आमच्या बाजूने आहे, आम्ही पाहिजे ते करू शकतो. खरंच महाराष्ट्रामध्ये कायदा एवढा फायनान्स कंपनीच्या हातात आलेला आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे, अविनाश मिश्राचं 7 तारखेला खोटं पजेशन, त्याच्यामध्ये कितीतरी नियम धाब्यावर बसून खोटं पजेशन घ्यायचा प्रयत्न यांचा चालू आहे. भारतीय लोकसहकार ह्याला तर सगळा विरोध करणार आहे. माझ्या भारतीय लोकसहकारमधल्या सगळ्या माझ्या बंधूंना, माझ्या पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की आपण, तसेच सर्व जनतेला माझं आव्हान आहे की ह्या राजस्थान मधल्या आवास फायनान्स कंपनीला आपण दाखवून देऊ की महाराष्ट्रात तुम्ही येऊन आमच्या महाराष्ट्रातल्या
लोकांना तुम्ही फसवू शकत नाही. मी कामोठे पोलीस स्टेशनला आव्हान करतो, सर तुम्हाला कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही कायद्यात राहून करू शकता, पण कायदा हा सगळ्यांना असतो. जसा त्यांना आहे तसा अविनाश मिश्राला पण आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आव्हान करतो की अविनाश मिश्राच्या बाबतीत जर तुम्ही कायद्याची बाजू घेऊन सर्वांना न्याय देत नसाल तर त्या दिवशी 7 तारखेला आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत. तुम्ही त्यांची सीझिंग होऊन देणार नाही आम्ही, आणि आम्ही तिथे पडून राहू पण आम्ही त्यांची सीझिंग होऊन देणार नाही. त्यामुळे माझ्या सगळ्या भारतीय लोकसहकारच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे, त्या दिवशी मी स्वतः जर ह्या सीझिंगच्या वेळेस जर माझ्यावर खोटी केस केली गेली किंवा मला खोट्या पद्धतीने अडकवायचा प्रयत्न केला तर घाबरायचं नाही. सर्वांनी कामोठे पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन प्रत्येकाने ह्या दडपशाही विरुद्ध न्याय मागायचा आहे. सरकार आपलं आहे आणि हे सरकार आपल्यासाठीच काम करेल असं मी सर्वांना आव्हान करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिथे सत्य तिथे आम्ही.